तर मित्रांनो, महाआयडी कार्ड बद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, सोशल मीडियावर असेल किंवा युट्यूबवर असेल, बऱ्याच जागी महाआयडी कार्ड हे काढण्यास सांगण्यात येत आहे. पण हे महाआयडी कार्ड आहे का आणि हे कुणाला काढायचं आहे, महत्वाचं म्हणजे याचे फायदे काय आहेत, याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ते महाआयडी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं याबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल माहिती घेऊ की हे कार्ड नेमकं आहे काय आणि याचे फायदे तुम्हाला काय आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सरकार नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असतो आणि जशा योजना निघल्या त्या योजनेसाठी पात्र जे कोणते नागरिक असतील ते त्या योजनेसाठी अर्ज करत असतात. तर अर्ज करताना प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक वेळेस नवीन योजना आली की आपल्याला अर्ज करताना त्या अर्जाला लागणारे सगळे कागदपत्र, सगळे डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा अपलोड करावे लागतात, पुन्हा तिथे आणावे लागतात, पुन्हा ती फॉर्म तेच डॉक्युमेंटची माहिती आपल्याला पुन्हा पुन्हा भरावी लागते. तर यामुळे होतं काय, तर अर्ज करणं कठीण होतं. नेहमी तेच कागदपत्र पुन्हा जमा करा, पुन्हा तेच फॉर्म भरा, तीच माहिती पुन्हा पुन्हा भरा, हा सर्व त्रास नागरिकांना होत असतो. तर यासाठीच उपाय म्हणून हे सर्व सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र शासनानं महासारथी डिजिटल व्यासपीठ हे विकसित केलं आहे. तर याद्वारे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या व्यासपीठमध्ये नोंदणी करसाल, ऑनलाईन अर्ज करसाल, तर यानंतर तुम्हाला एक आधार कार्ड सारखा एक आयडी मिळतो आणि त्याचे कार्ड मिळतं. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी नंबर दिले होते, त्याच पद्धतीने महाआयडी नंबर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येणार आहे. फार्मर आयडी मध्ये काय होतं की एक नंबर देण्यापाठीमागचा उद्देश असा होता की त्या शेतकऱ्याचा पूर्ण डाटा त्या फार्मर आयडी कार्डच्या जे काही नंबर आहे त्या नंबरमध्ये साठवला होता. म्हणजे फार्मर आयडी कार्ड नंबरवर तुमच्या शेतीची पूर्ण माहिती एकाच जागी आहे, तुम्हाला त्यासाठी दुसरे डॉक्युमेंट काढायची गरज पडणार नाही. त्याच पद्धतीने हे महाआयडी नंबर आहे. हा नंबर प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकासाठी आहे, कारण ही सुविधा महाराष्ट्र शासनाने आखली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची माहिती, ती सर्व माहिती एका जागी साठवून त्याचा एक नंबर जनरेट करण्यात येणार आहे आणि त्याला महाआयडी असे नाव देण्यात आलेले आहे. तर या महाआयडीमध्ये राहणार काय आहे, तर महाराष्ट्र शासनाचे जे विविध विभाग आहेत त्या विभागाकडून तुमची माहिती एका जागी करण्यात येणार आहे आणि ती माहिती या महाआयडीमध्ये साठवण्यात येणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला पुन्हा कोणत्या योजनेचा अर्ज भरताना त्या वेगवेगळ्या विभागाकडून वेगवेगळे कागदपत्र जमा करून त्या योजनेचा फॉर्म भरण्याची गरज नाही. फक्त हा महाआयडी नंबर दिला तर पूर्ण माहिती तुमची सरकारकडेच जाणार आहे. तर याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला हे कार्ड काढायचं आहे, मग तो विद्यार्थी असो, एखादा शेतकरी असो, एखादी महिला असो. कारण महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला अर्ज भरायचा असेल किंवा त्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, सुलभ होणार आहे, सोपं जाणार आहे. यामुळं नेमकं नक्की फायदे तुम्हाला काय होणार आहेत, तर महाराष्ट्र शासनाच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्यासाठी तुम्हाला नेहमी परत तेच फॉर्म भरण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 30 कागदपत्र परत गोळा करण्याची गरज नाही, किंवा मग योजने परत फॉर्म भरताना 30 कागदपत्र तुम्हाला आणण्याची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सरकारनं वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या योजना बनत असतो. जसं की अपंगासाठी वेगळ्या योजना असतील, निराधार लोकांसाठी वेगळ्या योजना असतील, महिलांसाठी काही वेगळ्या योजना असतील. तर त्यामुळं तुम्ही नेमकं समाजाच्या त्या कोण्या घटकामध्ये बसता हे सरकारला या कार्डद्वारे समजेल आणि नेमकं तुमच्यासाठी शासनाच्या किती योजना आहेत याची पूर्ण यादी डायरेक्ट तुमच्या समोर येईल. तर ही यादी कुठे पाहता येईल, तर याची एक वेबसाईट बनवलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या घटकामध्ये बसता किंवा राज्य सरकारच्या जी योजना खास तुमच्यासाठी आहेत त्याची पूर्ण यादी तुमच्यासमोर येईल. म्हणजे सरकारने ज्या नागरिकांसाठी जे योजना काढल्या आहेत ते पूर्ण नागरिक त्यामध्ये फॉर्म भरतील, कोणीही त्या योजनेपासून वंचित राहणार नाही. महासारथी प्रणालीचा उद्देश नागरिकांना एक सोपे, स्पष्ट आणि अडथळा मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. म्हणजे सरकारच्या जे काही योजना आहेत त्या योजनाला अर्ज करताना, त्या योजनेचे फॉर्म भरताना नागरिकांना अजून सुलभ व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, हे कार्ड कसं बनवायचं, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, जर याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या कॉमेंट आल्या तर याविषयी ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.